जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाभवी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगत्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतरणिका नवमस्कंदाच्या. नवमस्कंद प्रथमाध्याय. वर्णिला वैवस्वत पुत्र सुद्युम्न, मनुचे 5 पुत्र उत्तम प्रषदाद्री द्वितीयात. तृतीयात चवन ऋषी विवाहित झाला सुकन्याशी, नाभाग अंबरीश कथेशी निवेदिले चतुर्थात. दुर्वासासह दुःखनिवृत्ती पंचमात सांगितली ती इक्ष्वाकू मांधाता सौभरी कथा ती षष्ठात. त्रिशंकू हरिश्चंद्र कथा सप्तमी, सगरचरित्र अष्टमी, भगीरथ कथा नवमी, गंगावतरण. श्रीरामलीला दशमी एकादशी, इक्ष्वाकू वंश वेल द्वादशी, निमी वंश त्रयोदशी, चतुर्दशी चंद्रवंश. ऋचिक जमदग्नी परशुराम पंचदशी कथा उत्तम, षोडशी क्षत्रिय संहारण वंश विश्वामित्राचा. क्षत्रवृद्ध रजी राजवंश. सप्तदशी कथा सुरस, ययाती चरित्र अष्टादशास, 19 वैराग्य त्याचे. पुरु दुष्यंत भरत कथा, 20वी निवेदिता. भरतवंश रंतिदेव कथा 21ध्यायी. पांचाल कौरव मगध वंश, 22व्यात सुरस, अनुद्रयू तुर्वसु यदुवंश 23व्या माझी. विदर्भ वंश वर्णन 24व्यात केले कथन. ऐसे नवमस्कंध पूर्ण. पुढे दशम पूर्वार्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्येष्ठ अमावस्या शके 1946.
आत्ताच आपण गंगा दसरा उत्सवाच्या निमित्ताने गंगेचं अवतरण कसं झालं ते पण पाहिलं. त्यामध्ये गंगा माता असं म्हणते की मी या ठिकाणी पृथ्वीवर आल्यानंतर अनेक लोक माझ्या पाण्यामध्ये गंगाच्या प्रवाहामध्ये स्नान करतील, त्यांचे पापं सगळे धुतल्या जातील, पण मग माझ्या ठिकाणी सगळा पापाचा संचय होईल आणि मग तो कसा दूर होईल अशी तिला काळजी असते. गंगेचं अवतरण कसं झालं हे आपण पाहिलं. भगीरथापर्यंत त्या सगळ्या वंशजांनी कसं पराक्रम केले, किती प्रयत्न केले आणि ती गंगा या भूतलावर अवतरित झाली. आता समर्थ एक ओवी देतात, साधू दर्शने पावन तीर्थ, पुरती त्यांचे मनोरथ, साधू न येता जिणे व्यर्थ, तया पुण्यक्षेत्राचे. दशक 7 समास 10 मधली ही ओवी आहे. साधू दर्शने पावन तीर्थ. एखाद्या तीर्थाला पवित्रपण कोणामुळे येतं तर त्या ठिकाणी वसती करणाऱ्या, त्या ठिकाणी राहणाऱ्या, अनुष्ठान करणाऱ्या आणि चातुर्मास असो किंवा वर्षानुवर्ष असो त्या ठिकाणी राहणाऱ्या साधूमुळे त्या ठिकाणाला एक तीर्थाचं स्थान प्राप्त होतं. पुरती त्यांचे मनोरथ आणि मग ते स्वतःचं मनोरथ त्या ठिकाणच्या अनुष्ठानाने प्राप्त करून घेतात आणि आपण त्यांच्या दर्शनाने धन्यता प्राप्त करतो. आता एखाद्या ठिकाणी जर साधू गेलेच नाही तर मग काय होईल? साधू न येता जिणे व्यर्थ, तया पुण्यक्षेत्रांचे. आपण जेव्हा हिमालयामध्ये जातो तिथं तो 2 नद्यांचा संगम दाखवलेला आहे. प्रयाग क्षेत्र आहे त्या ठिकाणचा, की ज्या ठिकाणी विदुराने निवास केला. विदुरांच्या बरोबर धृतराष्ट्र आणि गांधारी हे तिघेजण त्या ठिकाणी राहिले आणि त्यांनी केलेलं जे अनुष्ठान होतं त्यामुळे ते ठिकाणसुद्धा प्रसिद्ध झालं. प्रयाग नावाचे असे 7 क्षेत्र त्या हिमालयामध्ये आहेत, उत्तराखंडामध्ये आहेत. त्या ठिकाणी साधू दर्शने पावन तीर्थ, पुरती त्यांचे मनोरथ. अनेक तीर्थयात्रा आपण जर केल्या तर आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणचं जे पावित्र्य आहे ते त्या ठिकाणी राहिलेल्या पुण्य पुरुषाच्या अनुष्ठानामुळे ते त्या ठिकाणचं एक वेगळंपण आपल्याला त्या ठिकाणी गेल्यावर जाणवतं. आपण मागच्या वेळेस पाहिलं की परशुरामांचा अवतार जो झाला तो कशासाठी झाला तो आपण पाहिलं. त्याचप्रमाणे परशुरामांनी सहस्रार्जुन जो आहे, ज्याला 1000 बाहू आहेत, त्याच्याशी युद्ध केलं आणि एकाच वेळेस 500 बाण त्याने सोडले. पण परशुरामाने एकाच धनुष्याने एकच बाण सोडल्याबरोबर ते सगळे बाण निष्प्रभ झाले आणि पुढे त्यांनी त्याचे हातसुद्धा तोडून टाकले. आणि हा सगळा पराक्रम ज्या ठिकाणी झाला ते मध्य प्रदेशातल्या महिष्मती नगरी म्हणजे महेश्वर आजचं जे गाव आहे, ज्या ठिकाणी अहिल्याबाईंचा खूप सुंदर मोठा असा घाट आहे, त्या ठिकाणी त्यांचं वसतिस्थान होतं. त्या महिष्मती नगरीमध्ये आपण जो पराक्रम केला तो येऊन परशुरामाने आपल्या गुरूंना, वडिलांना, जमदग्नींना सांगितलं. आता गुरु जे जमदग्नी जे आहेत ते सुद्धा हे सगळं ऐकून त्यांनासुद्धा वाईट वाटलं आणि ते म्हणतात, राम राम महाबाहो भवान पापमकारशीत अवधीन नरदेवम यत सर्वदेवमयम वृथा. तू विनाकारण एवढं मोठं पाप केलं आहेस, कारण राजाच्या वधाचं कारण तू झालं आहेस. खरं म्हणजे आपण ब्राह्मण आहोत आणि ब्राह्मण हे राजाच्या राज्यामधले आश्रित आहेत, त्यामुळे त्याने आपल्यावर खूप उपकार केले आणि म्हणून आपले आश्रम वगैरे सुरू आहेत. आणि ब्राह्मणाच्या ठिकाणचं काय मोठेपण असेल तर क्षमेमुळेच ब्राह्मणाचे तेज टिकून राहते. भगवान श्रीहरीसुद्धा क्षमा करणाऱ्यांवर लवकरच प्रसन्न होतात, असा भाग आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिला, 15व्या अध्यायात. आता जो 16वा अध्यायामध्ये त्यामध्ये पहिलाच श्लोक जो आहे, शुकदेव परीक्षिती राजाला सांगतात, पितरोपशिक्षितो रामस तथेति कुरुनंदन संवत्सरम तीर्थयात्राम चरित्वा आश्रम अमाव्रजत. परीक्षित राजा जसं वडिलांनी सांगितलं त्याप्रमाणे परशुरामाने पुढे या पापापासून मुक्ती होण्यासाठी भगवंताचं स्मरण करीत तीर्थयात्रा केली. आणि तीर्थयात्रेचा काय परिणाम असतो ते आपण या आत्ताच्या ओवीमध्ये आपण पाहिलं. साधू दर्शने पावन तीर्थ, पुरती त्यांचे मनोरथ, साधू न येता जिणे व्यर्थ, तया पुण्यक्षेत्राचे. परशुरामाने आपली आज्ञा म्हणून ते स्वीकारला, वडिलांची आज्ञा म्हणून, आणि 1 वर्षपर्यंत तीर्थयात्रा केली आणि पुन्हा ते आपल्या आश्रमामध्ये परत आले. आता आश्रमामध्ये 1 वर्षामध्ये काय काय झालं ते सांगतात आणि पुढची कथा सांगतात.
कदाचित रेणुका याता गंगायां पद्ममालिनम गंधर्वराजम क्रीडंतम अप्सरोभि और पश्यत. रेणुका माता गंगेवर पाणी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळेस त्या ठिकाणी गंधर्वराज चित्ररथ जे आहेत ते कमळपुष्पांची माळा घालून बरोबर अनेक अप्सरा आहेत आणि त्या ठिकाणी पाण्यामध्ये विहार करत असताना तिने ते पाहिलं. आता हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा मनामध्ये एक प्रकारे विचार मनामध्ये उठतो. आपल्याही मनामध्ये अशा ठिकाणी गेल्यानंतर एक विचार येतो की अरे किती छान वैभव आहे. नेहमी विमानात फिरणारी माणसं दिसली की आपल्याला अरे आपणही विमानात बसलं पाहिजे. नेहमी ज्यांच्या मागे पुढे म्हणजे 1000 गाड्या 40 माणसं असतात त्यांचं वैभव पाहिलं की एखाद्या गरीब माणसाच्या मनामध्ये सुद्धा असं येऊ शकतं की आपणसुद्धा असं राज्य किंवा असं वैभव भोगलं पाहिजे. असं तिच्या मनामध्ये सहजपणे आलं. आणि होम वेलाम न सस्मार किंचित चित्ररथ स्पृहा. त्या चित्ररथ गंधर्वाचा ती जे सगळं वागणं होतं तिथला तो आनंद जो होता, तो जो विहार करत होता ते सगळं पाहून ती गोष्ट हिच्या मनामध्ये आली आणि होम वेलाम न सस्मार. घरी आपल्या पतिराजांची हवनाची वेळ झाली आहे ही गोष्टसुद्धा ती विसरली. काल्यात्यम तम विलोक्य मुने शाप विशंकिता. आणि ती आपल्या आश्रमामध्ये आली आणि त्यामुळे ती तशी घाबरलेलीच होती. आणि जमदग्नी, आता नावच जमदग्नी आहे, आपण म्हणतो त्याचा म्हणजे एकदम जमदग्नीचाच अवतार आहे, म्हणजे अत्यंत क्रोधी असा तो माणूस आहे. आता इथे ज्यांचं नावच जमदग्नी आहे, गोत्र आपलं असतं जमदग्नी, पण जमदग्नी गोत्रातली माणसं पण शांततेने राहू शकतात, असतातसुद्धा. समर्थांतच गोत्र जमदग्नी होतं, हे लक्षात घ्या. आणि मग त्याच्यासमोर त्यांनी आणून तो कलश जो होता पाण्याने भरलेला तो ठेवला आणि ते विचार करतात की व्यभिचारम मुनिर्ज्ञात्वा, या आपल्या पत्नीच्याकडून व्यभिचार झाला आहे. आता व्यभिचार कशाला म्हणतात ते लक्षात घ्या. फक्त मनामध्ये आलं चित्ररथाचं ऐश्वर पाहिल्यामुळे असं आपल्यालासुद्धा प्राप्त व्हावं असं तिला वाटलं. साधारणतः आपणही पाहतो की घरी बायका सांगतात काय त्यांचा नवरा पहा किती मस्त गाड्यामध्ये फिरत असतो, आपण आपलं बसलं सायकलवर फिरत सगळीकडे, असं मनामध्ये येणं हे सुद्धा पाप आहे. दुसऱ्याचं वैभव पाहून त्या वैभवाची स्पृहा आपल्यामध्ये निर्माण होणं हे सुद्धा पाप आहे. पतीच्याबरोबर जसा संसार असेल तो संसार तेवढ्याच आनंदाने करणं हा पतिव्रता धर्म आहे. आणि पतीसाठी सुद्धा आपला संसार नेटक्यापणाने करणं हे सुद्धा त्याचं कर्तव्य आहे. पण या ठिकाणी त्यांनी पाहिलं की हिच्या मनामध्ये असा पाप आलेला आहे, म्हणून पुत्रांनो या पापिणीला ठार करा असं त्यांनी आपल्या मुलांना आज्ञा केली. घ्नतैका पुत्रका पापम इत्युक्त असते न चक्रिरे. आता जी मुलं त्या ठिकाणी होती त्या सगळ्यांनी यासाठी मात्र नकार दिला. आपल्या आईचाच वध आपण करायचा आणि हे एवढं मोठं पाप आपण करायचं का, तर आपल्या वडिलांच्या सांगण्यामुळे. आता वडिलांना समजत नव्हतं का वडील असं कसं म्हणले, वडील असं जरी म्हणले तरी मी असं करायला पाहिजे का, असं सगळं विचार करून त्या मुलाने नाही असं म्हटलं. रामस संचोदिता पित्रा भ्रातरन मात्रा सहावदित. आता परशुराम जे आहेत त्या सगळ्या मुलांमध्ये सगळ्यात लहान असणारे परशुराम त्या ठिकाणी आहेत. आणि परशुरामाने ते ऐकलं आणि ते या कृत्यामुळे सत्यवती नंदन जमदग्नी प्रसन्न झाले. म्हणजे आपले वडील प्रसन्न होतील असं कृत्य त्याने आपल्याला करायला सांगितलं आहे आणि ही वडिलांची आज्ञा आहे. आज्ञापालन हा जो गुण आहे तो गुण महत्त्वाचा आहे. आता त्याची जबाबदारी जी आहे, राम हमारा जप करे हम बैठे आराम, म्हणजे अशी स्थिती आली पाहिजे की आपला जपसुद्धा त्या भगवंताने करावा इतकं मोठेपण आपल्याकडे आलं पाहिजे. मग आपण जे काही करतो, तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च त्याच्या नावे. म्हणजे सगळं जे आहे ते सगळं ईश्वरानेच केलेलं आहे असा दृढ भाव जोपर्यंत असेल, 100% असेल, तेव्हाच भगवंत आपल्या चुका असो किंवा आपल्या पुण्यकर्म असो पापकर्म असो या सगळ्याची जबाबदारी तोच घेत असतो असं यावरून आपल्या लक्षात येतं. की आता त्याप्रमाणे परशुरामांनी त्या भावांना तर मारलं. आता वडिलांनी सांगितलं की या पापिणीलासुद्धा ठार कर. त्यामुळे आईचा सुद्धा आपल्या खड्गाने वध केलेला आहे. आता ती मुलं मृत अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडलेली आहेत. आईचंसुद्धा
धडापासून शिर वेगळे झालेलं आहे असं ते सगळं पाहिल्यानंतर आता जमदग्नीच्याच पुढे हात जोडून परशुराम उभे आहेत. आता परशुरामांना एक जमदग्नींना आनंद झाला की आपल्या मुलाने आपलं जे सांगितलं ती आज्ञा पालन केलेलं आहे. आणि मग ते म्हणतात की आता तुझ्यामुळे मी आता प्रसन्न झालेलो आहे, आता तुला काय जो वर मागायचा तू वर माग. आणि आता वर काय मागतात पहा. ते म्हणतात की माझी आई आणि हे सगळं बंधू ते जेव्हा माझ्यासमोर होते ते माझ्याबरोबर होते. बंधू माझ्याबरोबर आम्ही रोज खेळत होतो, अध्ययन करत होतो, वेद म्हणत होतो, पाठ करत होतो, पारायण करत होतो. आमचं सगळ्यांचं एकमेकांवर प्रेम होते. पण तुमची आज्ञा झाल्यामुळे मला त्यांचा वध करावा लागला. आणि एवढंच काय, पण आईचा पण वध करणारा हा परशुराम अशी माझी ख्याती होईल. म्हणून तुम्ही आता वर द्यायचाच असेल तर एक वर द्या की माझे सगळे बंधू पुन्हा जिवंत होत, माझी आईसुद्धा जिवंत हो, हा एक वर. आणि दुसरा वर म्हणजे त्या सर्वांना मी त्यांना मारलं ही स्मृतीसुद्धा शिल्लक राहू नये. ववृते हातानाम रामोपी जीवितमच्या स्मृतीम वधे. म्हणजे ती स्मृती की मी त्यांना मारलं ही सुद्धा त्यांच्यामध्ये ठिकाणी आठवणसुद्धा त्यांच्या ठिकाणी राहू नये. आता परशुरामाने असे म्हणतात, ते सगळे भाऊ झोपेतून उठा याप्रमाणे उठले आणि सहजासहजी सुखरूपपणे ते पुन्हा नित्यकर्माला लागले. परशुरामांनी आपल्या पित्याचं बल पाहिलं आणि आपली आई आणि बंधूचा वध केला होता. पण ते आता सगळे जिवंत झालेले पाहून सर्वांनाच आनंद झालेला आहे. आता पुढे सहस्रार्जुनाची कथा मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिली. आणि सहस्रार्जुनाला परशुरामाने कसं मारलं ते सुद्धा पाहिलं. त्याच्याबरोबर त्याचे जे पुत्र होते, 1000 पुत्रांची त्या ठिकाणी नावं दिली आहेत. 1000 पुत्र जे आहेत ते मात्र घाबरून त्या ठिकाणाहून पळून गेले होते. आणि त्यांना आता ही बातमी कळाली की आपल्या पित्याचा वध या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे ते घाबरून गेले आणि क्षणभरसुद्धा ते चैन पडू देत नव्हते. अशा ठिकाणी दुःखामध्ये ते राहिले. पण हे दुःख आता त्याचा बदला आपण घेतला पाहिजे हे त्यांच्या मनामध्ये आले. एकदा आश्रमतो रामे सभ्रातरी वनम गते. परशुराम आपल्या भावांसह आश्रमात बाहेर वनामध्ये गेलेले होते. आणि ही संधी पाहून त्या सगळ्या पुत्रांनी सहस्रवारूची मुले जी आहेत ती सगळं या सगळ्या जमदग्नीच्या आश्रमामध्ये येऊन पोचली. आश्रमामधलं जे वातावरण होतं जसं पाहिजे तसंच होतं. पवित्र कीर्ती अशा भगवंताचं कीर्तन करीत, त्यांचं चिंतन करीत हे जमदग्नी यज्ञशाळेमध्ये बसलेले होते, डोळे मिटलेले होते. आणि त्याच अवस्थेमध्ये त्या सगळ्या सहस्रार्जुनाच्या मुलांनी यांना मारलेलं आहे, शिर धडा वेगळं केलेलं आहे. आता परशुरामांची माता रेणुका तीसुद्धा आतमध्ये आता होतीच, कारण ती पुन्हा जिवंत झालेलीच होती. त्यामुळे तिने आरडाओरडा पण बाहेर आली आणि अत्यंत दीनपणे हाका मारू लागली आपल्या मुलाच्या नावाने, सगळ्या मुलांच्या नावाने. आणि ती म्हणती, रेणुका दुःख शोक हरता निघ्नन्त्यात्म आत्मनात्मना राम रामेति तातेती. राम राम ताता ताता असं म्हणून ती हाक मारू लागली. विचुक्रोशे चकई सतीही, ती ओरडू लागली. आता तिचा आवाज ऐकल्याबरोबर परशुराम जे बाहेर होते त्याने ते ऐकलं. तदपुश्रुत्य दूरस्थो हा रामेत्यार वत्स्वनम आणि ददृशे पितरम हातम. आणि पळत पळत परशुराम हातात परशु घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि पाहिल्याबरोबर त्यांना अत्यंत दुःख झालं, कारण आपले वडील त्या ठिकाणी मृतावस्थेत पडलेले आहेत. आणि ते शोक त्यांच्या मनामध्ये आला. आणि आता त्या ठिकाणी एक गोष्ट आहे फार महत्त्वाची, ज्यापासून आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आता 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला होता, त्यामध्ये हिंदुत्व काय आहे याबद्दलचं खूप विस्तृत असं वर्णन केलं आहे. हिंदुत्व म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या दृष्टीने हिंदुत्व काय आहे हे त्यांनी सांगितलं. 100 अपराध जे आहेत ते मी माफ करेल असं आपल्या आत्याला वचन दिलं होतं. आणि म्हणून भगवंताने शिशुपालाने कितीही अपशब्द बोलला तरी ते अपशब्द झालेले सगळे फक्त तो मोजत होता, कारण आईला त्याच्या वचन दिलं होतं की 100 अपराधपर्यंत मी त्याला माफ करेन, पण जेव्हा हा 101 अपराध करेल तेव्हा त्याला मी मारेन. आणि त्याप्रमाणे याला म्हणायचं हिंदुत्व. म्हणजे आत्ता पण आपण शांत आहोत, पण हिंदुत्व हे एकदम शांत राहणारच
लोक आहेत असं कोणीही समजू नये. पण जेव्हा परिसीमेला जातील तेव्हा मात्र शिशुपाल वध करणं हे सुद्धा हिंदुत्वाचंच लक्षण आहे. आपल्या पित्याचे शरीर जे आहे ते त्या परशुरामाने आपल्या भावांकडे सोपवलं आणि हातामध्ये परशु घेऊन आता क्षत्रियांचा संहार करण्यासाठी परशुराम तयार झालेले आहेत. आता या ठिकाणी अजून एक आठवण आपल्याला व्हावी, कारण हे पूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केली. 21 वेळेस सगळ्या क्षत्रियांना त्यांनी मारलेलं आहे. आत्ताच 2 अध्यायापूर्वी 9व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, अश्मकान मूलको यज्ञे यस्त्रीभिः परिरक्षितः नारी कवचम इत्युक्तो निक्षत्रे मूलको अभवत. सौदास ऋषी, त्यांची पत्नी मदयंती, त्यांची कथा आपण पाहिली. त्यांचा पुत्र अश्मक, अश्मकाचा पुत्र मूलक. या मूलकाला सगळ्या स्त्रियांनी परिरक्षित स्त्रीभी परिरक्षित म्हणजे सगळ्या स्त्रियांनी म्हणून त्याला एका ठिकाणी असं सुरक्षित असं ठेवलं होतं. तो जो मुलगा होता त्याचं नाव मूलक आणि त्याला पुढे नारी कवच असं नाव प्राप्त झाले. हा अध्याय आपला आत्ताच झालेला आहे 9व्या अध्यायामध्ये. म्हणजे आणि ते कशामुळे, कारण परशुराम आता 21 वेळा निक्षत्रिय करण्यासाठी येणार होता म्हणून परशुरामापासून त्याचं रक्षण केलं म्हणून त्याचं नाव नारी कवच पडलं. आता तेच परशुराम सगळीकडे जेव्हा आता संतापाने सगळीकडे फिरत आहेत आणि क्षत्रियांना पुन्हा मारत आहेत असं पाहिल्यानंतर परशुरामाने त्यावेळेस त्या महिष्मती नगरीमध्ये प्रवेश केला. आता त्या महिष्मती नगरीमध्ये ही सगळी मुलं त्या ठिकाणी होती. मुलांच्या प्रत्येकाचं शिर जे आहे ते धडा वेगळं केलेलं आहे. 1000 मुलांचे म्हणजे 1000 मुंडकी एकाच ठिकाणी पडलेली आहेत. असा मोठा डोंगरच्या डोंगर पर्वत त्या ठिकाणी उभा केला आणि सगळीकडे रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. त्रिसप्तकृत्वा पृथिवीं कृत्वा निक्षत्रियां प्रभुः समंत पंचके चक्रे शोणितोदान वृदान नव. सध्या क्षत्रिय हे अत्याचारी झालेले आहेत आणि त्यांना वठणीवर आणण्यासाठी पुन्हा आपण परशुरामाचा अवतार धारण केला पाहिजे असं प्रत्येकाच्या मनामध्ये येणं हे सुद्धा हिंदुत्वच आहे. आणि मग पुढे ते म्हणतात की परशुरामाने आपल्या पित्याचं मस्तक जे होतं, जे त्यांनी पळून आणलं होतं त्या मुलांनी महिष्मती नगरीमध्ये, ते घेतलं आणि आणून पुन्हा आपल्या आश्रमामध्ये परशुराम आलेले आहेत आणि आईच्या समोर पित्याचं मस्तक त्यांच्या धडावर त्याने बसवलेलं आहे. आता ते पुन्हा जिवंत झालेले आहेत जमदग्नी ऋषी. जसं यज्ञामध्ये जे आहेत, जमदग्नीने पुढे यज्ञ केला. ददौ प्राचीन दिशम होत्रे ब्रह्मणे दक्षिणाम दिशम. यज्ञ ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी पूर्वेला होता, पश्चिमेला अध्वर्यू, दक्षिणेला ब्रह्मदेव आणि उत्तरेला उद्गाता. म्हणजे हे यज्ञाचे अधिकारी आहेत, हे 5 अधिकारी आहेत. आणि त्यामध्ये ब्रह्मदेव हे सुद्धा अधिकारी पद आहे की जे पाहतं की आपल्या सगळ्या शास्त्रानुसार यज्ञ सुरू आहे का नाही. तर असं प्रत्येक दिशा जी होती ती त्यांनी आपल्या मुलांना आणि त्या ब्राह्मणांना दान म्हणून देऊन टाकली. आता जेव्हा एखादा यज्ञ संपन्न होतो किंवा एखादं शुभकार्य संपन्न होतं तेव्हा घरातली मंडळी म्हणतात म्हणा, आता अवभृत स्नान हा विधी एक असतो. आत्ताच आम्ही जेव्हा अंबडला गेलो होतो, 200वी पुण्यतिथी होती आमच्या अच्युताश्रम स्वामी महाराजांची. ती पुण्यतिथी झाल्यानंतर तिथली सगळी भक्त मंडळी पैठणला जाऊन गोदावरीमध्ये त्यांनी अवभृत स्नान केलेलं आहे. तसं या ठिकाणी यज्ञाचे शेवटचे स्नान करण्यासाठी सर्व पापमुक्त झाले आणि ब्रह्मनदी सरस्वतीच्या तटावर ही सगळी मुलं जे आहेत ते सूर्याप्रमाणे परशुराम त्यामध्ये शोभून दिसू लागले. आणि जमदग्नी ऋषी जे आहेत ते पाहता पाहता परशुरामांकडून सन्मानित झाले होते आणि सप्तर्षी मंडळामध्ये त्यांना स्थान प्राप्त झालं. आता परशुराम जे आहे सप्तर्षीच्या मंडळात राहून वेदांचा विस्तार करतील. परशुराम हे आजही आहेत. सप्तचिरंजीवामध्येच परशुरामांचं नाव आहे. भगवान परशुराम आजही महेंद्र पर्वतावर आहेत. आस्तेपि अद्यापि, आस्ते म्हणजे आहेत, अद्यापि आजही महेंद्राद्रौ न्यस्तदंड प्रशांत धीही. ते त्या ठिकाणी शांतचित्ताने आपली उपासना करीत आहेत, त्या ठिकाणी राहत आहेत महेंद्र पर्वतावर. आता हा महेंद्र पर्वत कुठे, त्याचा शोध घेतल्यावर लक्षात आलं की ओरिसा राज्यामध्ये गजपती नावाचा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये एक क्षेत्र आहे
परालाखे मुंडी. परालाखे मुंडी त्या तिकडच्या ओडिया भाषेमध्ये शब्द असेल हा परालाखे मुंडी. आणि त्या ठिकाणाहून जवळच असणारं 5-6 किलोमीटर असणारा हा महेंद्र पर्वत आहे. अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक प्रकारांनी याचं महत्त्व आहे. आणि त्या ठिकाणी परशुरामाने तप केलं होतं आणि नंतर भगवान परशुराम त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी राहतात. म्हणून परशुरामांचा म्हणजे हा भृगू वंशामधला अवतार आहे. ब्रह्मदेवाचे जे पुत्र आहेत, जे भृगू ऋषी आहेत, ज्या भृगू ऋषींनी आपण भृगुवार म्हणतो, भृगुवार म्हणजे शुक्रवार, की ज्या ऋषींनी त्या ठिकाणी काहीतरी आवाज आला त्यामुळे डिस्टर्ब झाला. भृगू वंशामध्ये अवतार घेतला परशुरामाने, अनेक वेळा राजांचा वध केला आहे. आता विश्वामित्र आपण आताच मागच्या याच्यामध्ये पाहिलं, ह्या विश्वामित्र आणि परशुराम यांचं नातं आहे. परशुरामांचे मामा असणारे विश्वामित्र. चरू शिजवला तो त्या मुलीने, सत्यवतीने आणि तिच्या आईने घेतला आणि तो चरूची अदलाबदल झाली आणि त्या आईला म्हणजे यांच्या सासूला जो पुत्र झाला तो पुत्र म्हणजे आपले विश्वामित्र ऋषी, जे गादीचे पुत्र होते, गादीराजाचे. त्यांनी आपल्या तपोबलाने क्षत्रियत्वाचा सुद्धा त्याग केला. क्षत्रियत्वामध्ये जे नुकसान झालं होतं आता ते नको, म्हणून मी आता ब्राह्मण वृत्तीने राहील. आणि ब्राह्मण वृत्तीने ते राहिले आणि ब्रह्मतेज प्राप्त करून घेतले या विश्वामित्राने. विश्वामित्रांना सुद्धा 100 पुत्र होते. विश्वामित्र सचैवासन पुत्रा 100 रूपा मध्यमस्तु मधुच्छंदा मधुच्छंदस एव ते. 100 पुत्र होते आणि त्यामधला मधला मुलगा जो आहे त्याचं नाव मधुच्छंद असं होतं. काल परवा आपण अग्निपुराणातला एक उल्लेख केला होता, त्यामध्ये मधुच्छंद हा छंद पण आहे व्याकरणाच्या दृष्टीने. त्या मधुच्छंद हा जो आहे तो यांच्या 100 पुत्रामधला मधला मुलगा होता. आता अजिगर्त जो आहे त्याचा पुत्र शुनशेप याचा एक उल्लेख या ठिकाणी आहे. पुत्रम कृत्वा शुनशेपम देवरातचं भार्गवम अजिगर्तम सुतानाह ज्येष्ठ एष प्रकल्पिताम. यांनी तो शुनशेप जो आहे त्याचा पुत्र म्हणून स्वीकार केला. म्हणजे आता यांचे 100 पुत्र होते आणि हा 101वा पुत्र त्याचा स्वीकार केला. आणि आपल्या सगळ्या मुलांना सांगितलं, हा जो शुनशेप आहे, ज्याला दुसरं नाव देवरात आहे, याला तुम्ही भाऊ म्हणून स्वीकार करा. आता असं म्हटल्यानंतर त्या 100ही पुत्राने विचार केला. आता कोणी तयार होतं आणि कोणी तयार होत नाही. तसंच झालं या ठिकाणी. हरिश्चंद्राच्या यज्ञामध्ये यज्ञ पशु म्हणून विकत आणला होता, तोच हा भृगुवंशी शुनशेप आहे. आणि देवही रात, हा देवाने रक्षण केला म्हणून देवरात. यो रातो देवयजने देवैर्गादीषु तापसः देवरात इथे ख्यात शुनशेपचं भार्गव. भृगुवंशामधला आहे. आता जे 100 पुत्र होते या देवराताला भाऊ म्हणून स्वीकार करा असं त्यांनी सांगितलं वडिलांनी. पण त्यापैकी मोठे जे होते 1 ते 49 हे जे पुत्र होते यांनी त्याचा भाऊ म्हणून स्वीकार केला नाही. ये मधुच्छंदसो ज्येष्ठा कुशलम मेनिरे न तत्. त्याने स्वीकार केला नाही. अपश्यतान मुनी क्रुद्धो म्लेच्छा भवत दुर्जना. आणि विश्वामित्राने रागवून त्या 49 पुत्रांना शाप दिला की दुष्टांनो, तुम्ही माझा ऐकत नाही आणि याला भाऊ म्हणून स्वीकार केला नाही, म्हणून तुम्ही म्लेच्छ व्हाल. म्लेच्छ शब्द जो आहे तो आता त्या भागवतामध्ये इतक्या वर्षापूर्वीचा शब्द, तो आपण आजही ती वृत्ती पाहतो. म्लेच्छ ही वृत्ती आहे. हिंसाचार, मारणं, दुसऱ्याचा जीव घेणं, दुसऱ्याची संपत्ती हरण करणं, दुसऱ्याच्या देशामध्ये आक्रमण करणं, हे सगळं जे आहे ते म्लेच्छाची वृत्ती आहे. अशा प्रकारे ते 100 आणि 101 पैकी 49 मुलं जे आहेत ते म्लेच्छ झाले. म्हणजे म्लेच्छाची उत्पत्ती तिथून झाली. मधला मुलगा जो होता मधुच्छंद आणि त्याच्यापेक्षा लहान असणारे जे भाऊ आहेत ते मात्र म्हणतात की वडिलांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही याचा भाऊ म्हणून स्वीकार करतो. यन्नो भवात संजानी ते तस्मिन् तिष्ठामहे वयम. वयम म्हणजे आम्ही सर्व. अहम आवाम वयम. आम्ही सर्व त्याचा भाऊ म्हणून स्वीकार करतो. आता ज्येष्ठम मंत्रदृशम चक्रुस तामन वंचो वयम स्मही विश्वामित्रसुतानाह वीरवंतो भविष्यथ. मधुच्छंदाने
मंत्रदृष्ट्या अशा त्या शिवणशेपाला मोठा भाऊ म्हणून स्वीकारलं आणि आम्ही सर्व आता तुझे भाऊच आहोत. तेव्हा विश्वामित्राने आपल्या त्या सगळ्या आज्ञाधारक पुत्रांना म्हणलं की तुम्ही माझे म्हणणे ऐकलं आहे आणि आता वडिलांच्या आज्ञेचा सन्मान तुम्ही केला आणि त्याचं रक्षण केलं आणि मी आता तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्हालासुद्धा मी आशीर्वाद देतो की पुढे तुम्हालासुद्धा अशी चांगली चांगली मुलं प्राप्त होतील, संतान निर्मिती तुम्ही कराल. आता पुढे श्लोक येतो, एष व कुशिका वीरो देवरातस्तमन्विता अन्ये चाष्टक हरित जय कृतुम अदादय. हा देवरात हा तुमच्याच गोत्राचा आहे आणि तुम्ही याच्या आज्ञेमध्ये राहा. याची आज्ञा जशी असेल त्याप्रमाणे तुम्ही वागा, कारण हा तुमचा मोठा भाऊ आहे. आणि मग विश्वामित्रांच्या गोत्रामध्ये मग पुढे अष्टक, हरित, जय, कृतुमान अशी ती मुलं झालेली आहेत. म्हणजे कौशिक गोत्रामध्ये उत्पन्न झाले आणि मग पुढे अनेक भेद झाले आणि देवराताला मोठा भाऊ मानल्याने त्यांचे प्रवरसुद्धा बदललेले आहेत असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. एवं कौशिक गोत्रं तु विश्वामित्रैः पृथग्विदं प्रवरांतरमापन्नं तद्धिचैव प्रकल्पितं. त्याप्रमाणे देवराताला भाऊ मानल्या कारणाने ते सगळे एकत्र राहिले, त्यांचे गोत्र जरी एक होते आणि प्रवर हे मात्र बदलले. असं करून हा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. 16वा अध्याय. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां नवमं स्कंदे षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आज आपल्याला अजून एक अध्याय घ्यायचा आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं